चला तर भावावर आरूढ असं आपण भारूड ऐकूया. तर काय सांगू बाई, मला एकच मुलगा आहे. एकच मुलगा आहे म्हटलं, चांगली शिकली सवरली सून आणते बाई म्हटलं मुलासाठी, म्हणून ही सूनबाई घरात आणली. पण या सूनबाईने बाई माझी अशी वरातच काढली बाई. ही नवीन नवरी नटली बाई, ही नवीन नवरी नटली बाई, ही घरात शिरली, घरात शिरली, हिन माझी वरात काढली. ही घरात शिरली, हिन माझी वरात काढली. नवीन नवरी नटली, नवीन नवरी नटली, ही घरात शिरली, ही घरात शिरली, हिन माझी वरात काढली. ही घरात शिरली, हिन माझी वरात काढली. हो, ही काय म्हणता मला सांगता बाई. तुम्ही मला आता इथं स्वांसरून इथे आले आणि असं सूनबाईच्या घराने सांगायला आले. पण आता काय करू बाई, ही सूनबाई ऐकतच नाही, मला कामच खूप सांगते, म्हणून सांगावं लागते. ही मला काय म्हणतात, अहो सासूबाई, अहो सासूबाई, पदर घ्या ना खोसून. आता मला म्हटलं पदर कम खोसून घे म्हणते बाई. काय भांडण नाही करत का, काय करते, मला भीतीच वाटली पहिल्यांदा. पण हे काय म्हणते मला, अहो सासूबाई, पदर घ्या ना खोसून, पदर घ्या ना खोसून, एवढी टाईस घ्या ना पुसून, पदर घ्या ना खोसून, एवढी टाईस घ्या ना पुसून. ही अशी सांगते बाई. सांगा कोणी सासूला अशी कामं सांगते का बाई, मला अशी सासू सूनबाई भेटली की मला टाईल्स पुसायला सांगते. अशी आई सूनबाई ही नवीन नवरी नटली, नवीन नवरी नटली, ही घरात शिरली, ही घरात शिरली, घरात शिरली, हिन माझी वरात काढली. ही घरात शिरली, हिन माझी वरात काढली. सांगा आता काय करू बाई. मग काय म्हणते पुन्हा राहिली ना, अहो सासूबाई, अहो सासू